श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर या मार्गाने लाखो वारकरी यात सहभागी झाले असून ठिकठिकाणी वारकऱ्यांचे तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत करण्यात येत आहे। नातेपुते येथे जवळा पांचाळ येथील भावी भक्तांच्या वतीने वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले, तसेच वारकऱ्यांना अन्नदान वाटप करण्यात आले। जवळा पांचाळ येथील अनेक तरुण या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आळंदी ते पंढरपूर प्रवास करत आहेत। नमस्कार, मी आनंद सोंडके, प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज 11 जुलै आहे। नातेपुते या ठिकाणी माऊलीची पालखी पोहोचली आहे। लाखो वारकरी नातेपुते या ठिकाणी आले आहेत। वारकऱ्यांना राहण्याची सुविधा आज वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शिवाजी महाराज देशमुख यांच्या पायदिंडीतील वारकरी आहे त्यांच्या राहण्याची सुविधा शिंदे परिवारच्या वतीने नातेपुते परिसरात करण्यात आलेली आहे। नेमकं त्यांच्या भावना जाणून घेऊया। नेमकं त्यांच्या भावना काय आहेत, जे वारकऱ्यांना सेवा देतात त्या सेवेबद्दल त्यांना काय वाटतं याबद्दल? मी चंद्रकांत दत्तू शिंदे, बरोबर, मांडवे, शिंदे वस्ती, बरोबर। नेमकं तुम्ही आता वारकऱ्यांची सेवा करत आहे, तर काय भावना आहे तुमच्या? नेमकं काय, कशामुळे काय वाटतं? आनंद वाटतोय असा की बाबा समजे असे म्हणजे कसे तुम्ही ही कसं तुम्हाला जागा दिली ही झालं अशी घरातल्या माणसासारखी वाटते ती मला की बाबा निवांत आपलीच म्हणून अन्नदान ही केलेलं हा अन्नदान ही काय आपल्या शक्तीनुसार हे केलेलं आहे, काही इतकं हे नाही। आम्ही 29 जुलैपासून निघलोय। आज ज्ञानोबा यांचा नातेपुते या ठिकाणी मुक्काम आहे। 15 दिवस कसे निघून गेले कळाले नाही। वारकरी ऊन बघत नाही, पाऊस बघत नाही, वारा बघत नाही, गारा बघत नाही, चप्पल बघत नाही, बूट बघत नाही। वारकऱ्याला फक्त एक वेळ लागतं, ते पांडुरंगाच। आणि आज नातेपुते या गावामध्ये मौली ज्ञानोबा यांचं अगदी जल्लोषामध्ये स्वागत झालं। मौली ज्ञानोबा आज नातेपुते या ठिकाणी मुक्काम आहेत। माझ्या पण दिंडीचा मुक्काम नातेपुतेच्या पुढे 6 किलोमीटर शिंदे वस्ती आहे, तिथे शिंदे परिवारातील चंद्रकांतदादा शिंदे यांच्या निवासस्थानी आहे, यांच्या घरी आहे। सुंदर असं नियोजन आहे। यांनी स्वतःची जागा, आपलं स्वतःचं घर रिकामं करून एका साईडला पसारा लावून वारकऱ्यांसाठी यांनी जागा दिली। म्हणजे एवढे मनानं मोठे आहेत। आणि मी सांगू इच्छितो, आळंदी ते पंढरपूर या मार्गाने प्रत्येक शेतकरी वावर सुद्धा पेरत नाही, रिकामं ठेवतो का? तर त्यांना सगळ्यांना वाटतं की ज्ञानोबा आहेत कुठल्या रूपामध्ये। शिंदे परिवाराने आज व्यवस्था केली, यांची पंगत होती। आणि विशेष म्हणजे आज माझ्यासोबत तरुण मंडळी आहे, जवळा पांचाळ या गावची। अगदी सगळे तरुण मंडळी 2 दिवसाचा प्रवास करून 1 महिना चालू शकले नाही, पण आज त्यांच्या पंक्तीच्या दिवशी उपस्थित झालेत। त्यांचे सगळे कामं सोडून, महाराज आम्ही 1 महिना राहू शकत नाही, पण ज्या दिवशी आमची पंगत आहे त्या दिवशी आम्ही येतो। आणि विशेष सगळे तरुण मंडळी जवळचे आलेत। त्यांनी आज नियोजन केलं स्वयंपाकाचं, स्वयंपाक बनवला, वारकऱ्यांना जेवू घातलं, भांडे घासण्यापासून संपूर्ण नियोजन त्यांनी केले। आणि मला आनंद वाटला की आज तरुण मंडळी आहेत, यावर्षी 1च दिवस आलेत, पुढच्या वर्षी 1 महिना येतील, कदाचित त्याच्यातले 4-5 जण माळा घालतील, याच्यातले 4-5 जण व्यसन सोडतील। बस आम्हाला काय, यांनी माळा घातल्या, यांनी व्यसन सोडलं म्हणजे आज आम्हाला ज्ञानोबा भेटल्यासारखं आहे। यांनी कुठल्या व्यसनाच्या आहारी नाही गेले म्हणजे आम्हाला आमचा पांडुरंग भेटल्यासारखं आहे। कारण की आज कितीतरी तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी चाललेत, कितीतरी तरुण मंडळी आज व्यसनापासून मृत्युमुखी पडत आहेत। आज 2-2 महिन्याची, 3-3 महिन्याची लहान मुलगी त्याच्या बापाला बघू शकत नाही। आता बाप दारू पितोय, एखाद्या गाडी खाली जातोय। कितीतरी आज पोरं आई बापा विना भिकारी आहेत, आई बापा म्हणे वंचित आहेत, आता ते व्यसनाच्या आहारी गेलेत। मला आनंद वाटला हे जवळा पांचाळ गावची आज तरुण मंडळी आली, आज नियोजन केलं वारकऱ्यांचं। आजच नाही ते दरवर्षी येणार आहे, ते नियोजन करण्यात येते। याच्यातले 2-3 मंडळी, महाराज आम्ही पुढच्या वर्षी 1 महिना येऊ, यातच आम्हाला समाधान आहे। सुंदर असं नियोजन झालं। आणि इथून पुढे पंढरपूर पर्यंत कुठल्याच गोष्टीची कमी नाही, फक्त मुखामध्ये ज्ञानोबा तुकोबा आहे हा जयघोष करत कधी 2-4 दिवस निघून जातील। आणि जसे जसे दिवस जवळ यायलेत तसं तसं आम्हाला वारकऱ्याला करमत नाही, जसं जसं घरी जायचंय तसं तसं आम्हाला करमत नाही। आम्हाला वाटतं अजूक राहावं वारी। हा आनंद हा स्वर्गामध्ये नाही, गंध नाही, धर्म नाही, देवपूजा नाही, ग्रंथ नाही, हा आनंद फक्त ज्ञानोबाच्या पालखीमध्ये आहे, एवढं सांगू इच्छितो। आज नातेपुते या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेल्या वारकऱ्यांना जवळा पांचाळ येथील भावी भक्तांच्या वतीने एक अन्नदानाची पंगत देण्यात आलेली आहे। नेमकं त्याच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊयात। पंगत दिलेली आहे ते कशामुळे? आज या ठिकाणी माऊलीची दिंडी महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा अशा अशी दिंडी आहे,
तर आम्ही महाराजांना बोललो, महाराज आमचा बी काहीतरी हातभार राहू द्या. तर महाराज म्हणले पंगत आहे म्हणले. मग आम्ही पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं पंक्तीचं नियोजन केलं आणि आज या ठिकाणी 10-15 जण आलेलो आहोत. दुपारपासून आहोत, स्वयंपाक बनवला, सगळ्यांना जेव घातलं, पुन्हा सगळे भांडे हे ते सगळं धुवून आम्ही आता इथून पुढे पंढरपूरला निघालो. रामकृष्ण हरी. माझं नाव प्रशांत उदगिरे, मी जवळा पांचाळचा आहे. आळंदी ते पंढरपूर पायदिंडीमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहे. तर आम्हाला असं काहीच वाटत नाही चालण्यामध्ये. समजा तर गावाकडे आम्ही समजा थोडं जरी कुठं जायचं असलं तर आम्ही गाडीवर जातो. आम्हाला काहीच वाटणं बघा. आता आम्ही 26 किलोमीटर आज चाललेलो आहे. आम्हाला काहीच वाटणं बघा. हात पाय काहीच वाटणं, थकवा काहीच जाणवं झाला. आज गावातल्या नागरिकांनी पंगत सुद्धा दिली. आज गावातली पंगत आहे. आमच्या गावातले आलेत बघा, 10-15 जण आलेत. म्हणजे त्यांचं काही येणं होत नव्हतं आधी, तर त्यांना सेवा केलेली आहे येऊन बघा पंक्ती. रामकृष्ण हरी माऊली. आज नातेपुते या ठिकाणी आमच्या गावातली श्री संत सावतामाळी मित्र मंडळ यांची पंगत होती. 10-12 जण आलेले आहेत कुलजर गाडी घेऊन. ते रात्रपासून आलेले आहेत. समजा आज दिवसभर झालं त्यांनी स्वयंपाक वगैरे केला आणि सर्वांना जेव घातले. भांडे वगैरे धुवून आम्ही सगळे रेडी आहेत आता पुढच्या मुक्कामाला गाठायला. रोज आम्ही जवळपास 22-23 किलोमीटर चालत आहेत. रोज आमचा म्हणजे आम्हाला कोणत्याही प्रकारचा थकवा वगैरे जाणवत नाही. तिथे दुसऱ्या मुक्कामावर पोहोचलो की आम्ही दररोज हरिपाठ वगैरे करतो आणि हरिपाठ झाला की कीर्तन 1 तास कीर्तन होते. या प्रकारे आमचे रोजचे नियोजन आहे.